भेटेल का पाकिरात? हो बघ कसा आहे बाबा, टाकू शो 2 भेटतील ना. हे बघ इथं दिसत, हे बघ हे बघ हे बघ पलतप वदडी आले एकदाच. वदडी एकदाच वदडी आलो ना दिव. गुड आफ्टरनून, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग एक काहीतरी स्पेशल. एवढी माणसं जमल्यात इथं कशासाठी? झोलूला जाण्यासाठी. इकडे एक आहे, इकडे एक आहे झोलूला, आणि आम्ही चालले पागूला. कोण कोण निघतात त्याला पटकन. आवाज डायरेक्ट बंद झाला, आवाज सायलेंट डायरेक्ट. मागं बरोबर चालू होती. इकडे फागर टाकला याच्यामध्ये बॅग मध्ये. मजबूत वजन आहे, 4.5-5 किलो असेल. चला निघूया आता पटापट. ऊन काय ना ताण काय मासं खायचं बरोबर भेटलं. चला मीच जातो सगळे, या सगळे मागे. चलो गाडी लावली इकडं. डायरेक्ट भेटू न देऊ आता. डायरेक्ट हात्या टाकायची अशी 1-1 किलोची. नाही इकडं कोलम्या पकडलेला त्या झोलून दोघी जणी. मच्छर झाले घेऊन यायचे ना झोलाला. चला उतरलो गाडीवरून. पाठीमागं बघा नुसता बॉन्डाल. आपली माणसं चालत पुढं तिकडं. ताईला घेतला मी, आता काही मागं राहिलो. ताईला दिला माझ्याकडे. तुम्ही इथं एक गाडी लावली, चाले पलटण पुढं हलू. ये बाबा इकडं अटकलो मी. कारला गुटलो होतो पाठीमागे. त्याला डायरेक्ट आता नदीवरची एंट्री दाखवतो आता. असा नजारा आहे नदीवरचा. तिकडे भिसा टाकायची आपल्याला. तिकडे येऊ चला मग तिकडं. काट्या बिट्या गोवाला करा इथं काम येते. गॅस संपलत ना आता. कसा नजारा दिसतो ना एकदम हिरवागार. ते तिकडं पण वलवलतात मासले. बॉन्डाल बघ किती येतं. पागर भरायला का एक छोटा टाकले. पाणी निव्वळ दिसतो एकदम काचसारखं. दिसत काम. तू टावेल पकड. मांदिली असतील, मांदिली असतील मध्ये. हेलिकॉप्टर मासा असतील. एवढा पाणी. चला तिकडे शो टाकू आता. ह्यो पण मासा भेटेल का पाकिरात? ह्यो बघ कसा आहे बाबा, टाकू शो 2 भेटतील ना. काहीच नाही. छोट छोट बॉन्डाल किती तर मध्ये टाक ना. असं टाक ना. तिथं जायचं गाडगाव पाहिजे. असं पॅक व्हायला पाहिजे तर तिकडून येणारा माणसं दिसतो. नुसतं मध्ये टाकून ना ते इकडून पलतील असं. हा मग इथून टाकायचं ना असा. घे टाकून मग चल. काय काय उतार आता आलाय ना. मारलाय पागर. बघू आता कुठं ठेवू टाकतो.
तर दोन मोठे होते. एवढा पाणी निव्वल दिसतंय. चालतं. तो बघ. एवढ्या जवळ नाही येणार ते मासं. टाक तू शो. चालला का? वडू नको का पाग्यार? नाही फटेगा. मासे आहेत का काय आहेत? हे बा, हे रपटे. कॅमेरा दिसत नाही पण हे बघ इथं दिसत. हे बघ पलतप. हे बघ कोपऱ्यात. युरिया तिथं टाक. तिथं हे बघ माझा हात दिसतो ना. हात दिसतो ना त्याच्या पुढे टाक. तिकडे थोडा. काय पाहिजे ना म्हणणार. अरे टाक तू. नाही साफ करू. पाग्यावरतीच तरगल. नाही तरंगणार. मग काय हवी टाक तू. नाही कुठे हवी. हे बघ माझा हात आहे ना त्याच्या पुढे टाक. त्याच्या तिकडं पुढं नाही नको टाक. बॉन्डाला जाऊ. अरे नाही वन. अरे बावड्या ते मोठं मासं ते बघ खाली खाली नंतर बघ वरती बघ ते बघ वरती पुढे ते बघ ते युरिया पुढचं बघ पाण्यामध्ये पुढं तो सफेद आहे ना त्याच्या वय हा थोडा पुढे गेला ते. आता या बाजून जा तिकडून कुठून चाललाय. उचलले सगळा. बा मुस मोठं होतं ना दण. काय बारबार करायला आलेत का इथं? आलेच. दात वाट खाऊ नका लय गप. पणा नका करू आलेत तर मोठं नखरं करतात. नखरा करते बारबार नुसती गपचूप बसता येत नाही यांना. स्वतः पागायला जायचं काम नाही दुसऱ्यांना ऑर्डर इथं टाकली तिथं टाकली. हा मग इथं पागायला जायचं म्हणजे 4 पागार घेऊन आलो ना मी. पागायला घ्या आता खा त्याची भाजी कर. आणि इकडं साफ करायला माणसं आणल्यात आपण. त्यांच्या घरात करतील साफ. बघ कशी बघते. एवढा उपंद मासा काही राहणार ते मासे टाकलं खाज लागते त्या बॉन्डाला. लगेच 2 मिनिटात पकडतो. ये मागे या तुम्ही. बघ किती मोठे मग तिथंच खात होतो. लागलाय काहीतरी. अरे पूर्ण राहील बघितलं त्याने आता गेला काय नाही आलं. चला आत नाही डायरेक्ट काय नाही बोलतो. अरे सो इथं आहे. अरे लागलाय त्याच्या. उचले एकदम. मस्त होता एवढा मोठा असेल तो. नाही गेला वाटतं तिकडे कधीपासून तो इथंच फिरतो. अजून काय काय द्यायचे बघ. एक तरी मासे भेटून एवढी आले. तिकडे गेला तो त्या साईडला. आता दोषी तो काय काय शुद्ध पाणी. उदलेला आता बघ सगळं पाणी. मासे खाल्लं उशीर. राहायचं चालू आहे तिकडं पातकोला. तू काढ ना कपडे पातकोला. कपडे काढून कायचं काय फॅशन शो करायचं का? एकच पाग्यार आहे. जा ना आतमध्ये उतर. आलं काय नाही त्यात काय त्या बाजूला पुढं काय करा साप. आणलंय येतं. मोबाईल भिजला. वदडी आले एकदाच. काहीच नाही आला तो मासा घालवला. वदडी एकदाच वदडी. पोटलाय तो मशीनचा. म्हशी इकडून येत्या संध्याकाळी इकडं या साईडला. आम बघतो मी त्या साईडला. मटर झालं इकडे. किड्याची. अरे इकडे कोण येत नाही ना म्हणून तर पाणी तयार झालं. वरती निवल खाली गाणे मारणार.
हा, इथं टाकला होता पहिलाच मोबाईल यांच्याकडे दिला होता म्हणून व्हिडिओ करायला भेटली नाही. हा पहिलाच भेटलाय आपल्याला तेल आप्पा. कसा एकदम कडक येल्लो. बोनस भेटलेला इकडं आणि पागेरीचा माकून ठेवला दिला माझ्याकडे. मी शो टाकतो तिकडे जाऊन आता. कसा कसा पाणी पुरो नाही लागला उचाव पाणी. तसं काही इकडे डॅमलाच पोहायला आले पाण्याची घाण पा. नजारा एकदम कडक दिसतो बेहतरीन. कडक नजारा दिसतो एकदम. त्याला मासा एकच भेटलेला आहे पावशेराचा. पावशेरापेक्षा कमी असेल छटाक मासा होतो पण मासा काही एक पण दिसत नाही. दिसतात पण काय भेटत नाही. पाणीच निवडलं आहे एकदम निव्वा. बाटली नाही बर्फ आहे. बिंडोक वा वा. आता थोडं संध्याकाळचा वातावरण आपण बघूया आणि थोडीशी वाट बघूया. आता मासे निघतात का बाहेर मग पागायला सुरुवात करूया. कुठून आले इथून आले. उचला नाही मग एवढे घाई कशा झाले तुला. हा झोलूला आले बघ कशी राहिले टावेल घेऊन. एक तिकडं जा ना घ्या ना पाग्याना. जा ना तिकडं झोलूला. मासे आहेत बारीक बारीक. भिशातून डायरेक्ट आरपार जात निघून. पाग्याला टाकला एक भेटला त्याला दाखवलं तुम्हाला मागाशी. आता थोडा टाइम थांबतो. थोडा अंधार झाला का इथं निघतील मासा. मग शो टाकू. मासा आहे याच्यामध्ये काय तो कोणी पाग्या टाकलेला आहे थैल्यामध्ये. काय बा हे घे. वजन आहे का. नाही मग काही वजन नाही. घ्या ना. तिकीट टाक. दोन चाव्या घ्या ना. चल घेतो मी तिथपर्यंत. चल मग तिथपर्यंत चल. झालेला आहे आपला मासा पकडून. एक मासा भेटलाय. घरी पोहोचवायची मदत करते वाणी. कोण का जिमिनी. चला घरी निघूया आता. मग कसा वाटला ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता डायरेक्ट भेटूया घरी. बाय. डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. घरी नाही आता डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला.